तुम्हालाही असं चेहऱ्यावर मॅजिकल ग्लो हवा आहे का? तर चला, आजची ही रेमेडी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. तर अतिशय सुंदर असा इफेक्टिव्ह असा फेस मास्क आज आपण तयार करणार आहोत आणि अगदी इफेक्टिव्ह आहे आणि चेहऱ्यावर तर अगदी पार्लरसारखं, अगदी फेशियलपेक्षाही 100 पट तुमच्या चेहरा जसं ग्लो करणार आहे. तुम्ही हा पॅक जर का आठवड्यातून 2दा जरी चेहऱ्याला लावला तरी तुम्ही फेशियल किंवा क्लीनअपसाठी पार्लरमध्ये जाणं विसराल. तर या ठिकाणी आपल्याला हा मास्क तयार कसा करायचा आहे ते आता बघून घेऊया. त्यासाठी आपल्याला मुलतानी माती लागणार आहे आणि मुलतानी माती शक्यतो होत असेल तर चांगल्या कंपनीची घ्या, चांगल्या क्वालिटीची घ्या. तर या ठिकाणी मी हे जी मुलतानी माती वापरते ती ऑनलाईन इझिली आपल्याला फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर किंवा पर्पलवर आपल्याला इझिली ऑनलाईन साईटवरही मिळून जाणार आहे. तर काया माया कंपनीची ही मुलतानी माती आहे आणि फाईनलाईज रिंकल्ससाठी तर खूपच असं इफेक्टिव्ह आहे. तर या ठिकाणी आपल्याला 1 ते 1.5 चमचा एवढी मुलतानी माती घ्यायची आहे. तर ही रेमेडी मी हातांना लावण्यासाठी देखील करते, त्यामुळे मी थोडी क्वांटिटी जास्त घेतलेली आहे. तर नेक्स्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी कस्तुरी हळदीचा वापर करायचा आहे. तुम्ही जर का किचनमधली हळद घेत असणार, जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर शक्यतो तुम्ही किचनमधली हळद टाळा. जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एकदम 1 पिंच एवढी किचनमधली हळद घ्या, कारण ती आपल्या चेहऱ्यासाठी साईड इफेक्ट देखील करू शकते. तर या ठिकाणी हळद घातल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 चमचा एवढं फ्रेश दह्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे. 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी मी फ्रेश दही घातलेला आहे आणि आपल्याला याची स्मूथ पेस्ट तयार करायची आहे. मुलतानी माती ही पाणी जास्त ॲब्झॉर्ब करते किंवा आपण त्याच्यामध्ये जेवढेही कुठलं लिक्विड टाकतोय ते ॲब्झॉर्ब करायची ताकद तिच्यामध्ये भरपूर असते. ती लवकर ड्राय होते आणि आपण 1 ते 1.5 चमचा जर का मुलतानी माती घेतली असेल तर ती डबलची होते, ती फुलत असते. तर बघा या ठिकाणी मी अजून परत अर्धा टीस्पून एवढं दही ॲड केलेलं आहे आणि परत त्याचबरोबर आपल्याला 1 चमचा एवढं गुलाबजल देखील यामध्ये ॲड करायचे आहे आणि छान अशी आपल्याला स्मूथ अशी पेस्ट या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकताय तुम्ही क्वांटिटी अतिशय म्हणजे डबलची होते, कारण मुलतानी माती ही खूप जास्त फुलत असते आणि खूप जास्त ते लिक्विड ॲब्झॉर्ब करत असते. तर या ठिकाणी छान असं फ्लफी असं आपलं हे फेस पॅकचे बॅटर तयार झालेलं आहे. तर हे आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं आहे ते देखील आपण बघून घेऊया. त्याआधी आपल्याला छान असं हे 2 ते 3 मिनिटापर्यंत मिक्स करायचं आहे, जेणेकरून जी मुलतानी माती आहे ती चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होईल. तर या ठिकाणी बघू शकताय की छान असं स्मूथ अशी याची पेस्ट तयार झालेली आहे. तर आता हे चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी आपल्याला चेहरा हा स्वच्छ असा वॉश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करायचा आहे. कुठलीही होम रेमेडी आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो त्याआधी चेहरा स्वच्छ धुणं खूप जास्त गरजेचं असतं. तर चला या ठिकाणी लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये आपल्याला चेहऱ्यावर हा फेस मास्क अप्लाय करून घ्यायचा आहे. तर यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे फाईन लाईन्स, रिंकल, परत काळे डाग आणि ऑइली स्किनसाठी तर खूपच जास्त बेस्ट अशी ही मुलतानी माती आहे आणि लावल्यानंतर अतिशय आपल्याला कूलिंग इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर जाणवू लागतो आणि खूपच जास्त फ्रेश आपल्याला वाटत असतं. चेहऱ्यावर अतिशय जर का तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील किंवा खूप असे पिगमेंटेशन असेल किंवा डार्क सर्कल असतील ते कमी होण्यासाठी मुलतानी माती ही खूपच जास्त औषधीय गुणधर्म तिच्यामध्ये असतात. तर नक्की ट्राय करून बघा आणि हे लावल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं हे ते देखील नक्की बघा. तर 1 ते 2 लेअरमध्ये आपल्याला थिक अशी लेअर चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे. तर ही रेमेडी तुम्ही हातापायावर देखील अप्लाय करू शकता. जर का तुमच्या हातापायांवर टॅनिंग असेल तर ते देखील रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तर 10 ते 15 मिनिटासाठी आपण हा फेस पॅक राहू द्यायचा आहे आणि पूर्ण देखील ड्राय नाही होऊ द्यायचा आहे. थोडा ओलसर असतानाच आपल्याला आधी हात ओला करून छान असं या चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी मसाज करायची आहे किंवा चेहऱ्यावर स्क्रब करायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी मी कशा पद्धतीने करते. तर ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन देखील व्यवस्थित होत असतं आणि चेहऱ्यावर जे ब्लॅकेट्स असतात किंवा व्हाईट असतात ते देखील रिमूव्ह व्हायला खूप सारी मदत होते. तर छान असं आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे
आणि ग्लो तुम्ही या ठिकाणी बघू शकताय। तर मी स्वतःचा चेहरा जेव्हा मिररमध्ये बघितला तेव्हा मलाच विश्वास बसत नव्हता, एवढा सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला होता। तर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह हा मास्क आहे, नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा। तर आता या ठिकाणी आपला फेस मास्क तर अप्लाय झालेला आहे। छान असा फेस पॅक आपण चेहऱ्याला लावल्यानंतर, चेहरा प्रिपेअर झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्किन केअर करायचं विसरायचं नाही। कुठलीही होम रेमेडी ज्यावेळेस आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स ओपन झालेले असतात, म्हणून आपण चेहऱ्यावर टोनर किंवा मॉइश्चरायझरचा वापर हा आवर्जून करायला हवा। या ठिकाणी मॉइश्चरायझर लावते, हे मॉइश्चरायझरमुळे काय होईल की आपली चेहऱ्याची त्वचा ही खूप जास्त हायड्रेट राहते आणि स्किनला एक वेगळ्या पद्धतीचा ग्लो यायला मदत होत असते, कारण आपली त्वचा ही पूर्णपणे स्वच्छ झालेली असते। आणि त्यानंतर जर का आपण स्किन केअर केलं तर त्याचा प्रभाव हा किंवा इफेक्ट हा खूपच चांगल्या प्रकारे आपल्या चेहऱ्यावर होत असतो। तर खूपच सुंदर असं चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे आणि तुम्हालाही असंच ग्लो हवा असेल तर नक्की तुम्ही ही रेमेडी ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नवीन अशाच व्हिडिओ किंवा रेमेडी सोबत। बाय।